मित्रांनो, अंतःसंधी व बाह्य संधी म्हणजे काय बघा. अंतःसंधी कशाला म्हणणार आपण? जेव्हा संधी होताना मूळ शब्दामध्ये प्रत्यय मिसळतो. ठीक आहे, मग प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो. ठीक आहे, मग या प्रत्यय मिसळून जी संधी होते त्याला अंतःसंधी असे म्हणतात. ज्योतिष अधिकी ज्योतिषी, ने अधिकन नयन. मग ज्योतिष आणि ने हे शब्द आहेत. ने हा मूळ धातू आहे. ठीक आहे, आणि हे ई आणि अन प्रत्यय आहेत. मग ही अंतःसंधी झाली. बहिःसंधी कशाला म्हणायचं? जेव्हा संधी होताना दोन स्वतंत्र अर्थ असणारे शब्द एकत्र येतात आणि त्यांचे तिघ वर्ण एकमेकात मिसळून संधी होतो तेव्हा त्याला बहिःसंधी म्हणायचं. इथे देव आणि आलय या दोघांना स्वतंत्र अर्थ आहे आणि त्यापासून देवालय हा शब्द तयार होतो. वसंत आणि उत्सव या दोघांनाही स्वतंत्र अर्थ आहे आणि वसंतोत्सव हा शब्द तयार होतो. लक्षात आलंय? तर इथे प्रत्यय असतात आणि इथे दोन्ही अर्थ असणारे शब्द एकत्र येतात. ओके,